नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला। आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 चा सेकंड लेसन मॅथ्सचा आहे लाईन्स अँड अँगल। याच्यामध्ये आज आपण बघतो आहे प्रॅक्टिस सेट 2.1। आता प्रॅक्टिस सेट 2.1 ला जाण्याआधी एक छोटीशी कन्सेप्ट आपली राहिलेली आहे, ती आपण आधी क्लिअर करून घेऊया आणि नंतर 2.1 ला स्टार्ट करूया। मित्रांनो, या आधीच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट्स या लेसन मध्ये दिलेल्या आहेत मॅथ्सशी रिलेटेड। त्याचा एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। लाईन्स अँड अँगल्स प्रॅक्टिस सेट 2.1। आपली कन्सेप्ट राहिलेली होती ती आहे कोलिनियर अँड नॉन कोलिनियर पॉइंट्स। आता कोलिनियर म्हणजे संलग्न एका रेषेत असणारे पॉइंट आणि नॉन कोलिनियर म्हणजे एका सरळ रेषेत नसणारे पॉइंट। हे सरळ झालं। आता इथे आपल्याला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, काय आहे ते बघा। आता टेक फर्स्ट नंबरचं बघतोय आपण। टेक अ पॉइंट ऑन अ पेपर अँड ड्रॉ लाईन्स पासिंग थ्रू इट, हाऊ मेनी सच लाईन्स कॅन बी ड्रॉन। आता त्यांनी म्हटलं आपल्याला की एक पॉइंट घ्या आणि या एका पॉइंट मधून तुम्ही किती लाईन्स ड्रॉ करू शकता। बघा आता आपण इथे कितीही लाईन्स या पॉइंट मधून ड्रॉ करू शकतो, इनफायनाइट लाईन्स ड्रॉ करू शकतो। आता आपण बघितलेलं आहे सायकलचं चाक, त्याला स्पोक्स असतात, म्हणजे एका सेंटर मधून आपण कितीही लाईन पास करू शकतो। तसंच आपण आपल्या सिम्बॉल आहे नॅशनल सिम्बॉल, त्याचा अशोक चक्र बघा, त्याच्यामध्ये पण एक पॉइंट दिलेला आहे, त्याच्यामधून कितीतरी स्पोक्स आपण काढू शकतो, कितीतरी लाईन्स आपण तिथून ड्रॉ करू शकतो। तर म्हणजेच आपल्याला काय लक्षात आलं की जर आपण आपल्याला एक सिंगल पॉइंट दिलेला असेल तर त्याच्यातून आपण किती लाईन्स ड्रॉ करू शकतो, इनफायनाइट। मग आपण इथे लिहू इनफायनाइट, बरोबर। आता सेकंड नंबरची ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे, नाउ टेक 2 पॉइंट्स ऑन अ पेपर, ड्रॉ लाईन्स पासिंग थ्रू बोथ पॉइंट्स, हाऊ मेनी सच लाईन्स कॅन बी ड्रॉन। आता दुसऱ्याच्यात त्यांनी म्हटलं की आता 2 पॉइंट घ्या एका असे तुम्ही, आणि त्याच्यातून लाईन बघा आता किती लाईन जाते। आता आपल्याला इथून एकच लाईन पास होते आहे, सिंगल लाईन पास होते आहे, दुसरी लाईन पास होऊ शकते का, नाही। म्हणून मग आता आपल्याला काय होईल, 1 and only 1 line can pass through the 2 points, म्हणजे दोन वेगवेगळे पॉइंट आहे, त्या दोन वेगवेगळ्या पॉइंट मधून एक सिंगल लाईन पास होऊ शकते, है ना। आता तिसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, टेक 3 पॉइंट्स ऑन अ पेपर, हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू ऑल 3 पॉइंट्स। आता इथे बघा आपल्याला 3 पॉइंट सांगितले आहेत त्यांनी, आता 3 पॉइंट घेतलेले आहेत। आता या 3 पॉइंट मधून आपण किती लाईन पास करू शकतो, किती लाईन काढू शकतो। आता आपण इथे सिंगल लाईनच काढू शकतोय ना, म्हणजे एकापेक्षा जास्त काढू शकतो का, नाही। म्हणजेच इथे काय आहे, 1 and only 1। आता आपली कन्सेप्ट आहे की कोलिनियर आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स। आता कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय ते बघण्यासाठी आपण इथे छोटीशी, इथे बघा हे सरिता आहे आणि हा अफरोज आहे। हे सरिताने सांगितलेले तिचं ऑब्झर्वेशन आहे आणि हा कोण आहे, अफरोजचं ऑब्झर्वेशन आहे, ठीक आहे। आता सरिता काय म्हणते, ओनली 1 लाईन कॅन बी ड्रॉ थ्रू ऑल 3 पॉइंट्स ड्रॉन बाय सरिता। आता हे सरिताने ABCD हे 3 पॉइंट एका लाईन मध्ये काढलेले आहे आणि ह्या 3 पॉइंट मधून तिने एक अशी लाईन काढली आणि तिने काय म्हटलं की मी सिंगलच लाईन काढू शकते। मग हा अफरोज काय केला, आता अफरोजने हे की नाही हे P, हा Q, इथे Q आणि इथे R असे 3 वेगवेगळ्या ठिकाणी 3 पॉइंट काढले। मग आता त्याला त्याच्यामधून किती 3 पॉइंट्स ड्रॉन बाय अफरोज। आता अफरोजने 3 पॉइंट ड्रॉ केलेले आहेत। मग आता बघा, if a single line pass through 3 or more such lines, they are called collinear points। म्हणजे एका सरळ रेषेमध्ये जर 3 किंवा 3 पेक्षा किंवा जास्त पॉइंट्स असतील आणि त्याच्यातून एक सिंगल लाईन ड्रॉ करता येत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, त्याला कोलिनियर पॉइंट्स असं म्हटलं जातं। मी पुन्हा एकदा सांगते आहे, एका सरळ रेषेमध्ये 3 किंवा जास्त त्याच्यापेक्षा जास्त पॉइंट्स एका सरळ लाईन मध्ये ठेवलेले आहे आणि त्याच्यातून एक सिंगल लाईन आपण ड्रॉ करू शकलो तर त्या पॉइंट्सला आपण काय म्हणू, कोलिनियर पॉइंट्स असं म्हणू। आता इथे सरिताचे काय झाले, कोलिनियर पॉइंट्स झाले। आता इथे अफरोजने बघा, इफ अ लाईन कॅनॉट बी ड्रॉन थ्रू 3 or more such points, they are called non collinear point। मग आता अफरोजचे तर 3 ठिकाणी 3 वेगवेगळे पॉइंट्स आहे, मग त्याच्यातून एक सरळ रेषा आपण ड्रॉ करू शकतो का, नाही करू शकत, कारण की ते 3 पॉइंट 3 वेगवेगळ्या ठिकाणी आहे। म्हणजेच याला काय म्हटलं जातं, नॉन कोलिनियर पॉइंट्स असं म्हटलं जातं। म्हणजे जे सरळ एक रेषेमध्ये नसणारे
पॉइंट्स आहेत हे, म्हणजेच नॉन कोलिनियर पॉइंट्स. आता इथे ह्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. ह्या डेफिनेशन खूप IMP आहे. कोलिनियर पॉइंट म्हणजे काय आणि नॉन कोलिनियर पॉइंट म्हणजे काय, ही डेफिनेशन दिलेली आहे. बघा एकदा आपण बघू. इफ अ सिंगल लाईन पास थ्रू 3 or more such पॉइंट दे आर कॉल्ड कोलिनियर पॉइंट. एका सरळ रेषेमधून जी 3 किंवा जास्त पॉइंट्स असतील त्याच्यातून एक सरळ रेषा ड्रॉ होत असेल तर त्याला कोलिनियर पॉइंट्स. आणि जेव्हा 3 किंवा जास्त पॉइंट्स असतील आणि त्याच्यातून एक सिंगल लाईन ड्रॉ नसेल होत तेव्हा त्याला आपण काय म्हणू, कोलिनियर पॉइंट्स असं म्हणू. आणि आय थिंक ही कन्सेप्ट तुमची आता क्लिअर झाली असेल. आणि आता आपण जाऊया प्रॅक्टिस सेट 2.1 वर. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 ला स्टार्ट करूया. इथे बाजूची आकृती दिसते आहे आणि त्याच्यावरून आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. आता इथे बघा पॉइंट्स दिलेले आहे. मग आता आपण इथे लिहूया. फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, पॉइंट्स आहे. मग आता त्याचा आन्सर आपण कसं लिहिणार. पॉइंट बघा आता इथे आपल्याला O हा दिसतो आहे, B हा पॉइंट आहे, A हा पॉइंट आहे, C आहे, देन D पॉइंट आहे. मग आपण लिहिताना काय लिहिणार, पॉइंट कोणता आहे, पॉइंट A पासून सुरू करू आपण. पॉइंट A, then point B, then point कोणता आहे C, point O, then point काय आहे E, बरोबर, then point काय आहे D. आता हे आपले झाले पॉइंट्स, बरोबर. आता आपला सेकंड क्वेश्चन बघा. लाईन सेगमेंट हा काय आहे. आता आपण बघितलेलं आहे की सेगमेंट म्हणजे काय, त्याचा अशी लाईन असते आपली आणि त्या लाईनमध्ये आपण पार्ट्स पाडत असतो, त्याचे तुकडे पाडत असतो, त्याला आपण सेगमेंट असं म्हणतो. आता इथे बघा सेगमेंट म्हणजे काय आहे, तुम्हाला DEOB अशी ही लाईन दिसते. मग याच्यामध्ये कोणता आपल्याला दिसतो आहे लाईन सेगमेंट, आपण इथे लिहू. लाईन सेगमेंट मध्ये आपल्याला काय मिळतं आहे. आता बघा फर्स्ट आपलं काय आहे, सेगमेंट कोणता आहे, D पासून सुरू करू आपण. DE हा एक झाला, DE झाला. देन सेगमेंट EO, बघा आता EO हा पण एक तुकडा झाला म्हणून आपण EO असं लिहिणार. सेगमेंट मग कोणी म्हटलं नाही OB झाला आहे म्हणून मग OB, बरोबर. हा पण आपण म्हणू शकतो कोणी D सेगमेंट OC है ना. आणि हा पण AO सेगमेंट AO. मग कोणी म्हटलं की नाही मी O ला स्किप करणार, EB पण होऊ शकतं, ठीक आहे. आता आपण हे सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह केला. आता थर्ड क्वेश्चन इथे या साईडला मी लिहिते आहे. आता रेज कोणते आहे आता इथे बघणार आहोत. रेज म्हणजे काय, एक तुमचा एंड पॉइंट असतो आणि समोर वाढत जाणारी एक रेषा असते, त्याला आपण रे असं म्हणतो. मग आता रे बघा आता इथे कोणता, हा आपण हे आधी इरेज करून घेऊया सगळं. आता बघा O हा आपला मेन सेंटर बघितलेला आहे, O हा एंड पॉइंट घेतला आपण, तर मग आता आपला एक रे कसा झाला, OA हा झाला आहे म्हणून आपण इथे लिहिणार रे OA, बरोबर. देन OC असा पण होऊ शकतो म्हणून रे OC. देन रे OB या डायरेक्शनला बघा रे OB. आणि खाली पण असा पण होऊ शकतो रे OD, बरोबर आहे. हे आपले झाले रे. पण आपण बघा इथे पॉइंट उलटे, सेगमेंट OA लिहू शकतो, CO लिहू शकतो, पण रे उलटा लिहिणार का नाही, आपल्याला स्टार्टिंग पॉइंट पासूनच सुरुवात करावी लागणार आहे. नंतर आता आपला 5th नंबरचा क्वेश्चन काय आहे, लाईन आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता इथे थर्ड आपण हे केलं, रेज केलं आहे. चौथं काय आहे, कोलिनियर पॉइंट. आता आपल्याला माहिती आहे की कोलिनियर पॉइंट्स, आता कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, एका सरळ रेषेमध्ये असणारे 3 बिंदू आणि त्याच्यातून जाणारी रेषा, याला कोलिनियर पॉइंट आपण असं म्हणतो. आता इथून आपण जर DB या रेषेवर बघितलं तर आपलं काय होईल, पॉइंट आपल्याला असं लिहावं लागेल, पॉइंट D पासून सुरू केलं आपण, DEO. बघा कोलिनियर पॉइंट दाखवताना ही डॅश मध्ये द्यावी लागते, ठीक आहे. देन कोणता आहे, EOB, पॉइंट EOB. हे झाले तुमचे कोलिनियर पॉइंट आहे ना, एका सरळ रेषेमध्ये असणारे. मग आता
हे आपण काय केलं, चौथं सॉल्व केलं. आता 5th नंबरचं काय आहे, लाईन म्हणजे काय. लाईन म्हणजे अशी एक सरळ रेषा असते आणि ती दोन्ही साईडला इनफायनाईट वाढत जाते, बरोबर, त्याला आपण लाईन म्हणतो. आता इथे आपल्याला किती लाईन्स दिसतात आहे बघा. आता आपल्याला इथे फक्त सिंगल लाईन दिसते आहे, एकच लाईन दिसते आहे, DB. मग आपण इथे लिहिणार लाईन DB किंवा आपण असंही लिहू शकतो लाईन BD, हे असं पण आपण लिहू शकतो. आणि आता आपला लास्ट क्वेश्चन आहे नॉन कोलिनियर पॉइंट, म्हणजेच एका सरळ बिंदूमध्ये नसणारे कोणते आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. नॉन कोलिनियर पॉइंट्स कोणते आहेत. तर आता हे बघा, आता इथे O असं म्हटलं तर OA असं होऊ शकतो है ना. हे एका सरळ बिंदूमध्ये नाही आहे, म्हणून मग काय आहे, OA, OB, OC, OE असेही लिहू शकतो आपण. तर आता आपण कसं लिहिणार, AOE कॅपिटल लेटर आहे ना, म्हणून आपण कॅपिटल लेटर लिहूया, OE. बघा आता AOC असं सुद्धा होऊ शकतो, AOC हे नॉन कोलिनियर पॉइंट्स आहे. AOB, देन BOC, बरोबर, COE, हे काय झाले, नॉन कोलिनियर पॉइंट झाले. म्हणजे अशा प्रकारे आपण एकाच क्वेश्चन मधून इतके सारे ऍक्टिव्हिटीज सॉल्व्ह केलेले आहेत. आता जाऊया सेकंड क्वेश्चन कडे. आता आपल्याला सेकंड दिलेला आहे, ड्रॉ द फॉलोइंग फिगर्स आपल्याला दिलेले आहेत ते हे करायचं आहे. आता सोपं आहे. फर्स्ट नंबरचं काय आहे आपल्याला बघा, लाईन BT. आता हे आपण हे केलं, मग आता आपल्याला काय आहे, लाईन BT हे दाखवायचं आहे, म्हणून आपण लाईन BT हे नाव दिलं. मग इथे आपल्याला B असं नाव देऊ, याला T असं नाव देऊ, लाईन BT काढलेला आहे. मग आता सेकंड नंबर काय आहे, रे काढायचा आहे आपल्याला, बरोबर. रे काढताना आपल्याला एक एंड पॉइंट असतो आणि समोर तो इनफायनाईट वाढत जातो, बरोबर. आणि इनफायनाईट वाढताना जेव्हा आपल्याला नाव द्यायचं असते तेव्हा त्याच्या स्टार्टिंग पॉइंट पासून नाव द्यायचं असते, म्हणून DE असं नाव देणार. मग आता आपण हे काय काढलेलं आहे, रे DE काढला आहे, बरोबर. आता थर्ड नंबरचं काय दिलेलं आहे आपल्याला बघा, लाईन MP. मग याला नाव आपण देऊ M आणि P. मग आता आपण इथे लिहिणार लाईन M आणि P. मग फोर्थ नंबरचं काय आहे आपलं बघा, काय आहे, लाईन Y. मग फक्त इथे आपण बघितलेलं आहे, दोन्ही ठिकाणी आपण नाव देऊ शकतो किंवा एका ठिकाणी दिलं तरी चालेल. मग आपण याला असं म्हणू शकतो, लाईन हे काय आहे, Y काढला आपण. आणि एक 5th नंबरचा आहे, बिलकुल इझी आहे, आणि तो काय आहे, पॉइंट काढायला सांगितला आपण. हा एक काय काढला, पॉइंट काढला आणि त्याला काय दिलं, नाव M असं नाव दिलं. मग आपल्याला इथे लिहावं लागेल, पॉइंट काय आहे हा, M. अशा प्रकारे आपण सेकंड क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. आता आपला थर्ड नंबरचा प्रश्न आहे, ड्रॉ डायग्राम दॅट इलिस्ट्रेट द फॉलोइंग पॉइंट्स. आता आपल्याला काय पॉइंट्स इलिस्ट्रेट करायचे आहे ते बघा. पॉइंट P लाईज ऑन अ लाईन AB. आता फर्स्ट नंबरचं आपण करतो आहे, फर्स्ट नंबरच्या. आता काय आहे, इथे आपल्याला AB नावाची लाईन काढायची आहे. मग आता आपण ही लाईन काढली, याला नाव काय दिलं, AB नाव दिलं, बरोबर. आणि काय आहे, P लाईज ऑन अ लाईन. मग आता एक पॉइंट आहे P, तो कुठे या लाईनवर कुठेतरी आहे. मग तो इथे सुद्धा असू शकतो, कुठेही असू शकतो, म्हणून मग मी इथे काढला. म्हणून आपण हे का झालं, फर्स्ट नंबरचा. आता सेकंड नंबर बघा, पॉइंट E अँड F आर ऑन लाईन M. आता लाईन काढायची आपल्याला, कोणती आहे, एक लाईन काढायची आहे आपल्याला, एक लाईन काढायची आहे आणि त्याचं नाव काय द्यायचं आहे आपल्याला, M द्यायचं आहे. आणि पॉइंट E अँड F आर ऑन लाईन M. आता दोन पॉइंट दिलेले आहे, E आणि F. मग आता आपण याला नावं देणार, E आणि F. हे दोन काय आहे, लाईन M वर आहे. बट पॉइंट D इज नॉट ऑन लाईन M. पण D हा पॉइंट M वर नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. D इज नॉट म्हटलेलं आहे, D इज नॉट ऑन लाईन M, म्हणजे D पॉइंट हा M वर आहे का, नाही. मग मी इथे पण काढू शकते, इथे पण काढू शकते. मग हा कोणता पॉइंट झाला, D. आता आपण हे सेकंड सॉल्व्ह केलं. आता थर्ड काय आहे, ड्रॉ रे OP. मग आता आपल्याला रे एक
काढायचा आहे. तर रे काढताना आपण कसं करतो, स्टार्टिंग पॉइंट असतो आणि एक सरळ रेषा असते आहे ना. मग याला नाव द्यायचं आहे OP आणि दुसरा काय आहे रे OQ. मग हा स्टार्टिंग पॉइंट आणि OQ. मग याला लिहावं लागेल की रे काय आहे हा OP आणि हा काय आहे रे OQ. अशा प्रकारे आपण थर्ड एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, शो द पॉइंट्स लाईन सेगमेंट अँड प्लेन्स फ्रॉम द रंगोली इन द अकंपनिंग पिक्चर. आता इथे आपल्याला रंगोलीचा एक पिक्चर दाखवलेला आहे. आपल्या इथे नाही का आपली आई आजी थेंबांच्या रांगोळ्या काढायची, तसेच हे थेंब इथे दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला पॉईंट सांगितलेले आहे. आता आपल्याला कुठला पण पॉईंट घेऊ शकतो, इथे डिनोट करू शकतो. आता हा मी पॉईंट घेतला, हा याला मी दिलं पॉईंट A नाव दिलं, बरोबर A दिलं. मग आता मी हा मधातला पॉईंट घेतला, मग मी इथे लिहू शकते पॉईंट, पहिल्याचा आन्सर लिहिते पॉईंट A. मग याला मी दिलं पॉईंट B नाव दिलं, मग आपण असं लिहू शकतो पॉईंट B. आता मी याला इथे एक घेतला, हा पॉईंट घेतला, मी याला नाव दिलं T. मग तिसरा आहे पॉईंट काय आहे पॉईंट T. अशा प्रकारे आपण पॉईंट दाखवले, म्हणजेच आपण हे केलं आहे. आता आपल्याला काय दाखवायचं आहे, लाईन सेगमेंट दाखवायचे आहे, म्हणजेच लाईन सेगमेंट. आता आपल्याला आपण आता शिकलेलो आहे लाईन सेगमेंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक लाईन असते आणि त्याच्यामध्ये एक छोटासा असा तुकडा असतो. मग आता आपण इथे सेगमेंटमध्ये आपण हे इथून कुठलेही डॉट्स आपण असे कनेक्ट केले, तर मग आता याला आपण दिलं PQ असं नाव दिलं, ठीक आहे. मग आता आपल्याला लिहावं लागेल सेगमेंट PQ, बरोबर. आता मी घेतला इथून अशी घेतली, ही सरळ रेषा घेतली, याला दिलं ST. मग मी असं लिहिणार सेगमेंट ST. असं तुम्ही कितीही या डायग्राम मध्ये ड्रॉ करू शकता. म्हणजे आपण लाईन सेगमेंट सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. आणि प्लेन, आता प्लेन मध्ये आपण शिकलेलोच आहोत की याच्यामध्ये शेप वेगवेगळे असतात, म्हणजे हे चारी दिशांनी इनफायनाईट असे ग्रोथ होत असते. किंवा तुम्ही असा प्लेन बोर्ड घेतला, असा स्क्वेअर घेतला, तो पण चारी दिशांनी इनफायनाईट वाढ होऊ शकते. मग आता तुम्ही इथे काय घेऊ शकता, इथे अशा प्रकारचा पण तुम्ही प्लेन दाखवू शकता. आणि हे कशाने डिनोट करतात, नेहमी कॅपिटल लेटरने डिनोट करत असतात. मग याला आपण नाव देऊ Y. तर मग मी इथे लिहू शकते प्लेन Y. आता कोणी म्हणेल नाही मला खूप मोठा पाहिजे आहे, मग मी असा पण काढू शकणार, बरोबर. आता मी याला दिलं Q नाव दिलं, तर मग मी याला लिहिणार प्लेन काय आहे Q. आणि हे आपण सोपी ऍक्टिव्हिटी आहे, ही तुम्ही तुमच्या मनाने अशी सॉल्व्ह करू शकता. आता जाऊया लास्ट आणि शेवटच्या एक्झाम्पल कडे. आणि मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला आता शेवटच्या उदाहरणाकडे. आपलं शेवटचं एक्झाम्पल आहे 4 इम्पॉर्टंट प्लेसेस आर मार्क हिअर. आता इथे पॉइंट्स दिलेले आपल्याला, मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई यांचे 4 पॉइंट दिलेले आहेत. ड्रॉ ॲज मेनी लाईन सेगमेंट्स ॲज पॉसिबल कनेक्टिंग दीज प्लेसेस. आता आपल्याला यांना कनेक्टिंग करण्यासाठी सेगमेंट्स करायचे आहे. जर मी दिल्लीपासून मुंबईपर्यंत एक लाईन काढली, दिल्लीपासून मुंबईपर्यंत एक लाईन काढू शकते. देन मुंबई टू चेन्नई अशी एक लाईन काढू शकते, बरोबर. मग चेन्नई टू कलकत्ता ही पण एक लाईन काढू शकते आणि दिल्ली टू कलकत्ता ही पण एक लाईन मी कनेक्ट करू शकते, बरोबर. आता मी याला नावं दिली, मी PQRS. मग आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे, लाईन सेगमेंट म्हटलेले आहे, म्हणून आपल्याला इथे लिहिता येईल लाईन सेगमेंट काय आहे. आता आपण इथे नावं दिलेली आहे PQ, तर म्हणून आपण लिहू शकतो सेगमेंट PQ होणार. देन सेगमेंट कोणतं होणार, QR. देन सेगमेंट RS आणि सेगमेंट कोणता आहे, RS आणि PS, बरोबर. हे आपले 4 सेगमेंट इथे होतील. मित्रांनो, इथे अशा प्रकारची आपली ऍक्टिव्हिटी ही कंप्लीट झाली. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.